राज्यातील जनतेला दुष्काळाचे चटके बसत असताना त्यांना मदत करणं हे सरकारचं कर्तव्यच आहे, पण सत्ताधारी पक्ष निवडणुका व राजकीय साठमारीत व्यस्त असल्याचं दिसतंय. सरकारचं दुष्काळाकडे होत असलेलं दुर्लक्ष पाहता राज्यपाल महोदयांनी या प्रश्नी लक्ष घालून जनतेला मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. खरीपाच्या पेरणीसाठी खतं आणि बियाणं सरकारनं पुरवावं अशी मागणी करत दुष्काळाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारला निर्देश द्यावेत अशी मागणी महामहिम राज्यपाल यांच्याकडे केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. खोक्यांच्या बळावर बेईमानी करून अपघातानं खासदार झालेल्या नरेश म्हस्के यांनी निष्ठावान आणि इमानी लोकांविषयी बोलू नये असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. उद्धव ठाकरे यांच्या गटातील 2 खासदार आमच्या संपर्कात आहेत, त्यांना देखील नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा असा मोठा गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केलाय. त्यांच्या दाव्यानं महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसंच या गैरप्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या संदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ये जंगलराज नहीं चलेगा म्हणत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्यावर निशाणा साधलाय. काही दिवसांपूर्वीच निलेश लंके यांच्या पीए राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. मात्र आता चित्रा वाघ यांनी एक पोस्ट शेअर करत त्याच्यावरच गंभीर आरोप केलेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत धमक्या देत फिरणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिलाय. लोकसभा निवडणुकीत एक माणूस सर्वांना धमक्या देत फिरत होता. मला त्याचं नाव व पत्ता माहिती नाही, पण माणूस पक्का लक्षात आहे. आता बारामतीत असं कोणी धमक्या देत फिरत असतील तर त्याचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे मला ठाऊक आहे असं त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी बारामतीवर एखादी वेबसिरीज केली तरी मिर्झापूरपेक्षा जास्त डेंजरस होईल असंही स्पष्ट केलं आहे.